नमस्कार श्रोते हो. आजच्या कथेचे नाव आहे खुश खरेदी. बाबू शेलार हा महाहिकमती माणूस होता. शिकला होता जेमतेमच, पण शिक्षणाच्या मानाने त्याला ज्ञान मोठं होतं. अनेक कला त्याला अवगत होत्या. घर बसल्या तो साबण तयार करायचा. अमुक एक गोष्ट त्याला येत नव्हती असं नव्हतं. पाहिजे त्या गोष्टीत त्याचं डोकं चालायचं. तो जन्मताच मेकॅनिक होता. सायकल दुरुस्ती हा तर त्याच्या हातचा मूळ होता. तालुक्याला गेला म्हणजे तिथल्या मोटार गॅरेजमध्ये तासनतास त्याचं मन रमायचं. असा हा हिकमती माणूस जीवनात खरं तर यशस्वी व्हायला पाहिजे होता. पण वयाची 30शी ओलांडली तरी तो अजून स्थिर नव्हता. यश तर कशातच आलं नाही. जे करावं त्यात अपयशच यायचं. लोकांना देखील नवल वाटायचं. लोक म्हणायचे, बाबू असं रे का? त्यावर त्याचं एकच उत्तर असायचं, भांडवल कमी पडतं. ही गोष्ट खरी होती. बाबूजवळ भांडवल नव्हतं. घरचा आधार नव्हता. 3 भाऊ होते. त्या तिघांची लग्न झाल्यावर वाटण्या झाल्या आणि 3 भाऊ वेगवेगळे झाले. एकटीच भर जमीन त्याच्या वाट्याला आली. तेवढ्या जमिनीवर हा तरी काय करणार? बरं, त्याच्या मनाची धाव मोठी, झेप दांडगी. तो नेहमी लांब पल्ल्याचा विचार करायचा. साधी शेती करायची झाली तरी तीसुद्धा तो आधुनिक पद्धतीने करायचा. बोर्डो मिश्रण, पॉलिडॉल अशी सगळी औषधं त्याला पाठ होती. वाट्याला आलेल्या टीसभर जमिनीत त्यानं कोबी केला. आधुनिक खतं घातली. वेळच्या वेळी औषधं मारली. कोबी फर्स्ट क्लास आला. गावात कोबीचं पीक कोणाला माहितीही नव्हतं. बाबूनं प्रथमच ते आपल्या गावात आणलं. उत्तम पीक काढलं. एक एक गड्डा कवळ्यात धरावा असा तयार झाला. लोक पीक बघत राहायचे. पिकाकडे बघितलं की तहानभूक हारायची. शेतकी प्रदर्शनात त्या वर्षी त्याला चांदीचा भिल्ला मिळाला. पण दैव असं की कोबीला बाजारात भाव आला नाही आणि पिकावर केलेला खर्चही निघाला नाही. शेती त्याच्या आतबट्ट्यात गेली यावर तोडगा होता हाच की माल जिथं जास्त भाव असेल तिकडं ट्रक न पाठवायचा. पण त्याला भांडवल पाहिजे, नेमकं ते त्याच्याजवळ नव्हतं. अशा या बाबूनं 1 ना 2 17 उद्योग केले, पण प्रत्येक ठिकाणी अपयशच आलं. दुकान घातलं, त्यातली उधारीच राहिली. सायकलचं दुकान घातलं, त्यातही तोटाच झाला. लोण्याचा बिझनेस केला, फक्त रिकामे डबे घरात राहिले. असे अनेक उद्योग केले आणि जी टीसभर जमीन वाट्याला आली होती तीही त्याला विकावी लागली होती. ती जमीन झाडून तो मोकळा झाला. लोकांची देणी भागवली आणि 4 पैसे जवळ ठेवून कोणता तरी नवा उद्योग करायचा. तो गावाबाहेर पडला. त्यातही त्याचं तत्त्व होतं. नशीब काढायचं असेल तर आपलं नशीब जिथं असतं तिथं जावं लागतं. म्हणून त्यानं गाव सोडलं. त्याचा विचार ठीकच होता. जिथं पिकतं तिथं विकत नसतं. नशीब काढण्यासाठी बाबूनं गाव सोडलं. 15-20 मैलावर दुसरं एक गाव होतं. त्या गावात आला. गावाच्या एका खांद्यावरनं मोठा रस्ता जात होता आणि दुसऱ्या खांद्यावरनं रेल्वे लाईन जात होती. त्याला हे ठिकाण आवडलं. 10 ठिकाणच्या मोटारी ज्या रस्त्यावरनं धावत होत्या तिथं त्यानं हॉटेल काढलं. जुनी 1-2 हॉटेलं होतीच, पण बाबूनं हॉटेल असं थाटलं की गिऱ्हाईक त्याच्याच हॉटेलात येऊ लागलं. हळूहळू जम बसला. कधी नाही ते यश त्याला आलं. बाबूची झेप मोठीच होती. अंगात कलाही होती. त्यानं चांगलं फर्निचर तयार केलं. शहराच्या हॉटेलसारखी आकर्षक मांडणी केली. गावातल्या प्रतिष्ठित लोकांशी वळणं पाडलं. रात्रीच्या पार्ट्यासुद्धा त्या हॉटेलातच होऊ लागल्या. पंच, सरपंच, तालुक्याचे सभापती यांचा तो एक अड्डाच झाला. ज्या लोकात मिसळायचा, वावरायचा त्याच लोकांसारखं बाबूने वेश धारण केला. तलम धोतर, कधी खादीचा पांढरा शर्ट झब्बा, तर कधी पिवळं धमक सिल्क अंगावर झुळझुळू लागलं. कडक इस्त्रीची पांढरी टोपी डोक्यावर घालू लागला आणि धंदा वाढवण्याचे विचार मनात सुरू झाले. पैसा पेरल्याशिवाय उगवत नसतो हे त्याला ठाऊक होतं. एक दिवस बाबू लांब कारवार गोव्याला गेला. 8-15 दिवस तिकडंच राहिला आणि येताना एकटा आला नाही. आपल्याबरोबर त्यानं एक बाई आणली. अशी बाई की जी लोकांनी बघत राहावं. कलम गोव्याचं होतं. रत्नागिरी आंबा जसा प्रसिद्ध तशी गोव्याची नार प्रसिद्ध. बाई फटाकडी होती. गोरीपान, नाकी डोळी निटस,
वाकडा भांग पाडायची. दोन्ही कानावर फुगे असायचे. डोळ्यात साधा काजळ घातलेलं आणि नजर भिरभिरती असायची. डोळ्याला डोळा लावायची हिंमत व्हायची नाही. तिचे डोळे नव्हते, डोळ्यात पाकळ्या होत्या. ओठ तर लाल चुटूक जपानी शेंगेगत वाटायचे. छाती केळीच्या कोक्यागत होती. बाई एखाद्या कबुतरागत दिसायची. असं बाबूने हे गोव्याचं कलम आणलं आणि गावाला भूलच पडली. बाई गल्ल्यावर बसू लागली. सारखा हातात पैसा खुळखुळू लागला. गिऱ्हाईक वाढलं येईल त्याच्याकडे ती नुसतं हसून बघायची. त्या हसण्यातच लोकांचे पैसे फिटायचे. बोलायची तर अशी गोड, जणू तिच्या कंठात कोकिळाच बसली होती. तिचं बोलणं नसायचं, ते गाणं असायचं. गाणं साध्या गद्य बोलण्यातही एक लय असायची. लोक आपापसात बोलायचे. बाई काय हसती, काय बोलती. एकजण तर म्हणाला ती बोलायला लागली की नुसता तबला वाजवावा. गोष्ट खोटी नव्हती, खरंच ठेका धरावा असं तिचं बोलणं, हसणं होतं. तिच्या बोलण्याचा एक खास ढंग होता. तिच्या हसण्याला एक नाजूक शान होती. मांजरपाट कापड आणि किनखाप वस्त्र यात जसा फरक असतो तसा एरवीच्या बाईत आणि तिच्या बोलण्यात, चालण्यात आणि ह्या बाईत फरक होता. तो कुणालाही जाणवण्यासारखाच होता. बाबूनं ही बाई आणून गल्ल्यावर बसवली आणि गाव खुळं झालं. सुगीच्या दिवसात परदेशी पाखरं जशी हजार मैल प्रवास करून पिकावर येऊन बसतात तशी लांब लांबची माणसंसुद्धा हॉटेलात येऊ लागली. बाबून आता नुसतं चहापाणी ठेवलं नव्हतं, खाटूमखुटूमही सुरू केलं होतं. रात्री 1-1, 1:30 वाजेपर्यंत जेवणं चालायची. पार्ट्या झडायच्या. बाईपेक्षा जेवणाची आणि जेवणापेक्षा बाईची ख्याती झाली. बाबूच्या हॉटेलचं नाव होतं स्वल्पविराम. पण लोक आत गेले की पूर्णविरामासारखीच अवस्था व्हायची. बाई दिसेल असा कोपरा साधून लोक बसायचे आणि तासभर ठिया द्यायचे. गावातली तरणी पोरं तर उल्लू झाली. त्यांच्या झोपाच उडाल्या. अनेकांना तिची स्वप्न पडायला लागली. वर्षभरात बाबूने झकास धंदा केला. खोऱ्यानं पैसा ओढला. भुई भाडं भरून त्यानं जागा घेतली होती, ती त्यानं खरेदी घेऊन टाकली. मिळालेले पैसे जागेत घातले. माडी बांधली, वर फॅमिली रूम काढल्या. खास लोक वर जाऊन बसायचे. थोड्याच दिवसात बाबू एक तालेवार माणूस झाला. पण हा हिकमती माणूस मिळतं त्यावर समाधान मानणारा नव्हता. आहे त्यात आणखी काही वाढ करावी, आणखी धंदा वाढवावा असं त्याच्या मनात येऊ लागलं. पण आता धंदा वाढवायचा तर त्याला भांडवल पाहिजे होतं. जवळचे सगळे पैसे त्याने त्या जागेत आणि माडीत घातले होते. नवं फर्निचर केलं होतं, क्रॉकरी घेतली होती. त्यातच त्याला थोडं कर्ज झालं होतं. खरं तर हाच धंदा नीट करून सगळं त्यानं स्थिरस्थावर करायला हवं होतं. पण त्याच्या मनाची उभारी त्याला थांबू देत नव्हती. आता बाबूच्या डोक्यात एक नवाच धंदा आला. हॉटेलचा धंदा तर त्याने शिगेला पोचवलाच होता. त्यात काही वाढ करण्याचं शिल्लक राहिलंच नव्हतं. आजूबाजूचं सगळं गिऱ्हाईक त्यानं मिळवलं होतं. चंद्राबाई आता हा सगळा व्याप सांभाळायला समर्थ झाली होती. चंद्राच्या गळ्यात हा सगळा व्याप अडकून आपण काहीतरी नवा धंदा करावा याचा विचार तो करत होता. अनेक गोष्टींचा विचार केला आणि सर्व विचार करून त्यानं असं ठरवलं की आपण म्हशी पाळाव्यात. गावठी नाही, जाफराबादी. एकेका टायमाला 4-4 शेर दूध देणाऱ्या 5-1 म्हशी आणाव्यात आणि दुधाचा धंदा करावा असं त्याच्या मनाने ठरवून टाकलं. एका दृष्टीने त्याचा विचार बरोबर होता. दुधाचा धंदा म्हणजे सोन्याचा धंदा. दुधाला तर भाव येतोच, पण त्यातल्या पाण्यालासुद्धा भाव येतो. त्यात खोट येण्याचं काही कारणच नव्हतं. बरं, हॉटेलात जे दूध विकत घ्यावं लागतं ते घरचं मिळणार होतं. चहाबरोबर लस्सी ठेवता आली असती, रबडी विकायला आली असती, खवा करता आला असता, श्रीखंड ठेवता आलं असतं. त्यातूनही उरणारं दूध बाहेर विकता आलं असतं. त्याच्या विचाराची लाईन अगदी बरोबर होती. या लाईनीनं गेलं तर तो लांब जाऊन पोचणार होता. 10 वर्षात लखपती व्हायला काय हरकत नव्हती. गडी नादावला. चंद्राचाही त्याने सल्ला घेतला. तिलाही ही गोष्ट पटली. तिनंही संमती दिली. घोडा अडत होतं एकच ठिकाणी, ते म्हणजे भांडवल. ते कसं मिळवावं याचं कोडं पडलं होतं. चंद्रानं ते बरोबर सोडवलं. ती म्हणाली, अहो भांडवल काय करता? किती भांडवल लागेल तुम्हाला? बाबूनं पूर्ण विचार करूनच ठेवला होता. सगळं गणित पुढं मांडत तो म्हणाला, किमान 10,000 तरी पाहिजेत.
चंद्रा गोड हसली आणि म्हणाली, हे काय जास्त झालं? गावात एवढे धनवान लोक आहेत, आपण कोणालाही शब्द टाकला तर झेलतील. कुणाला विचारून बघावं? अहो, असं का करता? असं म्हणून एका हाताच्या बोटावर दुसऱ्या हाताचं बोट ठेवत तिनं 5-10 नावं घेतली आणि बाबू चकित झाला. त्याच्या डोक्यात हे कधी आलंच नव्हतं. या चंद्रावळीवर हापापल्यासारखा जीव टाकणारी सगळी माणसं तिचा शब्द मोडणार नव्हती, हे त्याच्या डोक्यात कधी आलंच नाही. तिनं सुचवल्यावर मात्र बरोबर ते डोक्यात आलं. दोघांनी मिळून डावच रचला. गावात तवान्नाप्पा मगदूम म्हणून एक बडी आसामी होती. 100 एकर रान होतं, 50-60 एकर तर बागायत होती. दर साली 1 लाखाचा गुळच व्हायचा. त्याच्याकडे पैशाला तोटाच नव्हता. पैशाचा जिवंत झराच होता. असा तवान्नाप्पा चंद्रावळीवर खुश होता. ती नुसती हसली की वाऱ्याची झुळूक अंगावरून गेल्यासारखी वाटायची. ती 2 शब्द बोलली की गुलाब पाणी शिंपडल्यासारखं व्हायचं. पैसे देता घेताना तिच्या गोऱ्यापान लुसलुशीत बोटांचा स्पर्श झाला म्हणजे रेशीम सळसळल्यागत वाटायचं. तवान्नाप्पा असा जीव टाकत होता हे त्या दोघांनाही माहीत होतं. त्याला जाळ्यात अडकवायचं ठरवलं. याची काही कल्पना नसलेला तवान्नाप्पा नेहमीसारखा हॉटेलात आला. रोजच्यासारखे दोघं एकमेकांकडे बघून हसले. डोळ्यातल्या पाकोळ्या भिरभिरल्या. आधारावर काहीतरी निराळच थरथरलं. असा काही आविर्भाव केला की तवान्नाप्पा गल्ला ओलांडून पुढं गेलाच नाही. आपोआप त्याचे पाय थांबले. नेमकं काय झालं आणि कसं झालं हे शब्दांनी सांगता येणार नाही. पोलिसांनी अटक करावी तशी बाईनं त्याला अटकच करून ठेवली. कैद होऊन तो पुढे उभा राहिला. काय बोलावं हे त्याला समजत नव्हतं, पण तिला बरोबर समजलं. उगीचच अंगाला 1-2दा तिनं हेलकावा दिला. कसे ते सांगता येणार नाही, पण त्यातली लचक काही निराळीच होती. मानही अशी वेळावली की कशी हेही वर्णन करता येणार नाही. त्यात एक निराळाच लोभसपणा होता. अंग लचकून मान वेळावून तिनं नजरेला नजर दिली आणि कोल्हापूरच्या शाहूपुरी पेठेतला गुळाचा खडा उन्हात पाघळावा तशी तवान्नाप्पाची अवस्था झाली. गुळ पाघळायला लागला आणि तिची लोभसवाणी साखर पेरत बोलली, का आमच्यावर खप्पामजी केली आहे? असं बोलून तिनं नजर रोखली. मधात भिजलेला बाणच उरात घुसला. आतल्या आत काही घुसळून निघल्यागत झालं. गडी येडबाडला. तो म्हणाला, चंद्राबाई, असं हो का म्हणता? कसली खप्पामजी? मी काही सांगायला लागती होय? अहो, काय झालं सांगा तरी. त्याची चलबिचल पाहून ती नुसती हसली. झऱ्याचं पाणी खळखळावं तसं झालं. मंद वाऱ्याची झुळूक अंगावरून गेली. हसून झाल्यावर ती बोलली, 4 दिवसात आला नाही, तुमचं दर्शन नाही. अरेच्छा, दिवसातनं 4-4दा येतोय आणि 4 दिवसात आलो नाही? आम्हाला तुम्ही आल्यागत वाटलं नाही. त्याला काय करायचं? काय करायला पाहिजे सांगा की? आत्ता येता, नुसतं चहा पिऊन जाता, त्याला काय आलं म्हणायचं? त्याची विनोदबुद्धी जागी झाली. तो हसून म्हणाला, हे आलं आणि आलं पाक बरं आहे तुमचं. पहिल्याच दिवशी चंद्राबाईनं त्याला असा घोळात घेतला, शब्दाच्या पाकात त्याला घोळून काढला. असं 8-15 दिवस घोळून झालं. संघटन वाढलं आणि मग जेव्हा तिची खात्री झाली तेव्हा ती म्हणाली, अण्णा, आमचं एक काम होतं. तिचा शब्द वरच्यावर झेलत तो म्हणाला, होतं? काय म्हणता? काय बोला की? करणार म्हणा म्हणजे बोलते. म्हणजे काय वचन देऊ होय? त्याला वचन कशाला पाहिजे? मग करतो म्हणा म्हणजे सांगते. पण काय करतो? काम हो. मग त्यात म्हणायचं काय? तुम्ही सांगायचं आणि आम्ही करायचं. बघा, मागणं नाही म्हणशीला. असं म्हणून चंद्राबाईनं हात पुढे केला. एखाद्याचं वचन घ्यावं तसंच नकळत हातावर हात मारून तिनं वचनच घेतलं. हात हातात गुंतूनच ठेवला आणि म्हणाली, रात्री वेळ मिळेल का? वेळ काढू की? मग असं करा,
रातचं या जेवायलाच. मालक असतील मग समक्ष भेटू. तवानाप्पानं चांगले कपडे बिपडे केले. अंगावर शेण शिंपडला आणि रात्री हॉटेलवर आला. बाबू, चंद्रावळी आणि तवानाप्पा वर माडीवरच्या खाजगीतल्या खोलीत बसले. बाबूनं आपल्या नव्या धंद्याची कल्पना दिली. तवानाप्पाला 10,000 म्हणजे काहीच नव्हते. किस झाडका पत्ता. पण तो व्यवहार चतुर होता. त्यानं ते पैसे नुसते हात उसने दिले नाहीत. रीतसर प्रॉमिसरी नोट केली. दुसऱ्या दिवशी 10,000 रुपये बाबूच्या हातात पडले. लगेच बाबू म्हशी आणायला दिल्लीकडे गेला. मधल्या 15-3 आठवड्यात तवानाप्पानं संघटन वाढवलं. बाई मोठी हुशार होती. तिनं त्याला जवळ केला, पण एका विशिष्ट अंतरावरच उभं केलं. जवळ करून लांब ठेवलं. बाबूनं एकाला 5 जाफराबादी म्हशी खरेदी केल्या. वॅगनमध्ये घालून त्यांना सुरक्षित घेऊन आला. तोवर चंद्राबाईनं बाकीची सर्व व्यवस्था केलीच होती. दावणं तयार केली होती. चाराही खरेदी करून ठेवला होता. बाबू नव्या धंद्यात गुरफटला आणि त्यावेळी त्याचं गणित काहीतरी चुकलं. सगळे उलटे फासे पडले. 15 दिवसांच्या आतच हत्तीसारखी एक म्हैस बांधल्या दावणीला पोट फुगण्याचं निमित्त होऊन एकाएकी मरून पडली. कुणी म्हणालं म्हशीला किराळ लागलं, कुणी म्हणालं दृष्ट लागली. कारण काय घडलं हे कळलं नाही. पण बघता बघता 1,500चं नुकसान झालं. त्यावर कसाबसा 1 महिना गेला. दुसऱ्या एका म्हशीनं नेमका तसाच घात केला. 3,000ची वाट लागली. हे असं का घडलं यावर इतर लोकच विचार करू लागले. एकानं आपणहून बाबूला सांगितलं, बाबूराव, त्याचं असं आहे अहो, ह्या म्हशी इथं टिकायच्या नाहीत. तो मुलूक वेगळा, ह्यो मुलूक वेगळा. अहो, हापूस आंबा रत्नागिरीत होणार, पर ठिकाणी त्याची निपज होईल कशी. बाबूच्या पायात असा साप सोडला, त्याला अन्न गोड लागेना झालं. घरची माणसं त्याच्यावर उलटली. खुद चंद्राबाईच त्याला म्हणाली, झाला एवढा तोटा रगड झाला. आता 3री म्हस मरायची वाट बघू नका. हायत त्या म्हशी विकून टाका. बाबूला हे सगळ्यांचं म्हणणं पटत होतं, पण वळत नव्हतं. विकून टाका हे म्हणणं सोपं होतं. तो विकायला तयार होता, पण गिऱ्हाईकच मिळत नव्हतं. गिऱ्हाईक आलंच तर ते पैशात पटत नव्हतं. आपण दिलेले तेवढे पैसे यावेत ही बाबूची अपेक्षा होती आणि ती रास्तही होती. पण त्या म्हशींना इकडं गिऱ्हाईक मिळत नव्हतं आणि एवढा पैसा द्यायला कुणी तयार नव्हतं. यात 2 महिने गेले. काय झालं कुणास ठाऊक. म्हशीचं दूधच आटलं. इकडचा चारा त्यांना मानवत नव्हता का हवामान त्यांना मानवत नव्हतं हे काही कळत नाही. पण म्हशी उडाल्या आणि त्यांचा बोजा तेवढा अंगावर पडला. बाबू असं सगळीकडनं आत आला. एकाला 10 बाजार फिरला. त्यातही त्याचा खर्च झाला. अखेर 1,500ची म्हैस 500-700ला विकून टाकली. धंद्यात अशी खोट आली. पूर्वीचं कर्ज तर फिटलं नाहीच, पण नवीन कर्ज होऊन बसलं. डोक्यावरही परिणाम झाल्यागत झाला. आपल्या चालू धंद्यावरील त्याचं लक्ष उडालं. असं त्याचं गणित फसलं आणि सावकाराची तागादी सुरू झाली. तवानाप्पा सावधच होता. त्याच्या प्रॉमिसरीची मुदत संपत आली होती. पण ज्या हेतूनं तो ह्यात पडला होता तो हेतूही तडीच गेला नव्हता. गोड बोलून बाईनं नुसतं घोळातच ठेवलं होतं. ह्या जाळ्यात अडकून नुसतं तडफडण्याची पाळी त्याच्यावर आली. त्यानं आपल्या पैशाचा तगादाच लावला. सगळ्यांनी असं काव काव केल्यावर बाबूलाही काय करावं सुचेनासं झालं. वेळच्या वेळी पगार न मिळाल्यामुळे जे चांगले आचार्य होते तेही त्याला सोडून गेले. हॉटेलही बसलं. वर्षभरात बाबू चांगलाच कर्जबाजारी झाला. तवानाप्पाचे घेतलेले 10,000 रुपये कशानं फेडायचे हे कळेना झालं. शिवाय दुसऱ्याची देणी कशी भागवायची तेही एक कोडच पडलं. अखेर यावर पंचायत बसली आणि सगळ्यांनी मिळून असं ठरवलं, बाबूने हॉटेल कर्जापोटी तवानाप्पाला लिहून द्यावं आणि तवानाप्पानं त्यात आपलं कर्ज वळतं करावं. इतरांचीही देणी भागवावीत आणि 1-2 हजार रुपये बाबूला रोख द्यावेत. पंचायतीत ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी नमूद करून पक्का कागद केला. रोख रुपये 2,000 घेऊन खुश खरेदी लिहून दिली. हॉटेलची मालकी तवानाप्पाकडे आली.
सगळ्या फर्निचरसह सगळ्या वस्तूसह हॉटेल ताब्यात देऊन बाबू मोकळा झाला. कोणाच्या तरी व्यवस्थेखाली स्वल्पविराम हॉटेल तवानप्पा चालवू लागला आणि बाबूनं रोख मिळालेल्या पैशात जवळच दुसरं हॉटेल खोललं. असे 8-15 दिवस गेले आणि गावात जे अतिशहाणे लोक होते त्यांनी एक नवीन शक्कल काढली. त्याची तवानप्पाला शिकवलं, तू हॉटेल घेतलंस पण बाई का सोडलीस? का म्हणजे आपला काय अधिकार? अधिकार कसा पोचतो हे त्यांनी त्याला बरोबर समजावून दिलं. एक जण म्हणाला, तवानप्पा, खरेदी पत्रात काय लिहिलंय? झाड झाडोरा तदंगभूत वस्तूसह खरेदी घेत आहे आणि ही खरेदी नशापानी न करता अक्कल हुशारीनं मी लिहून देत आहे. असं असताना बाई सोडायची का? बाई एक हॉटेलची वस्तू होती. तिच्याकडं बघून लोक हॉटेलात येत होते की नाही? तर हॉटेलात काय आहे? हा मुद्दा तवानप्पाला एकदम पटला. त्याला पाहिजे तोच मुद्दा होता. तवानप्पानं रीतसर बाईची मागणी केली. बाबू काही खुळा नव्हता. त्यानं साफ नकार दिला. तवानप्पानं धमक्या दिल्या. एक दिवस 10 लोक घेऊन त्याच्याकडे गेला. साफ सांगितलं, बाबू मुकाट्यानं बाईचा ताबा दे. हात जोडून बाबू विनवून म्हणाला, अहो अण्णा, असं कुठं झालंय का? हे भलतंसलतं काय बोलता? तवानप्पानं निक्षून सांगितलं, हे बघा, खरेदी पत्रात काय म्हटलंय? झाड झाडोरा तदंगभूत वस्तूसह खरेदी देण्याचे आहे. बाईशिवाय त्या हॉटेलात काय आहे? हा वाद चांगलाच पेटला. दोन्ही बाजूनं फुनगी घालायला लोक तयारच होते. काही बाबूच्या मागे होते तर काही तवानप्पाच्या मागे होते. कुणीकडून तरी त्यांना खेळ बघायला हवा होता. खेळ रंगात आला. तवानप्पाचा जोर पैशाच्या जीवावर होता. ती पाटी जोरातच होती. बाबू सगळीकडून आत आला होता. त्याला वाटलं हे काहीतरी करून मिटवावं. गावात अशी पद्धत होती की शक्यतो कुणी कोर्टात जायचं नाही. काही खटला निर्माण झाला तर तक्रार सरपंचाकडे करायची. 2 पंचाच्या मदतीनं सरपंच तक्रार ऐकून घ्यायचे. कोर्टात जशा तारखा पडतात तशा तारखाही द्यायच्या आणि 1-2 महिन्यात 4-5 बैठकी करून निकाल लावून टाकायचा. बाईवरनं सुरू झालेलं हे भांडण अखेर एक दिवस सरपंचाकडं आलं. सरपंचांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. खरेदी पत्राचा कागदही आपल्या ताब्यात घेतला. बाईचाही जबाब घेण्यात आला. त्या कागदाबरोबर बाईलाही हजर ठेवलंच होतं. सरपंचांनी पहिल्या दिवशी काही जबाब घेतले आणि 15 दिवसाची तारीख दिली. ज्या बाईवरून हा खटला निर्माण झाला त्या बाईला सरपंचानं आपल्या ताब्यात ठेवलं. निकाल लागल्याशिवाय बाईला कुणाकडेच पाठवता येणार नाही असं त्यांनी सांगितलं. तवानप्पाला हे मान्य होतं पण बाबूला हे मंजूर नव्हतं. पण त्या दांडगेश्वरापुढे त्याचं काही चाललं नाही. बाईला सरपंचाच्या स्वाधीन करून तो बिचारा हात चोळत निघून गेला. तिच्या खर्चापायी सरपंचानं दोघांकडूनही पैसे घेतले. तिची निराळी व्यवस्था केली. कोंडवाड्यात जनावर घालावं तशी तिची अवस्था झाली. सरपंच भारी हुशार होता. मधल्या काळात त्यानं बाईशी सूद जमवलं. मुद्देमाल त्याच्याच ताब्यात होता. त्याला सूद जमवलं काही अवघड नव्हतं. शिवाय बाबूजवळ आता काही शिल्लक राहिलं नव्हतं हे तिलाही माहीत होतं. तिनंही आपल्या जन्माचा विचार केला. माल हस्तगत झाला आहे याची सरपंचाला खात्री पटल्यावर जुजबी 1-2 तारखा झाल्या आणि पंचांच्या मदतीनं निकाल तयार केला. निकाल वाचून दाखवला. निकालपत्र असं होतं, वादा श्री तवानप्पा धनपाल आप्पा मगदूम आणि प्रतिवादी श्री बाबूराव तुकाराम शेलार या दोघांमध्ये झालेल्या खरेदीपत्राचा व त्यावर झालेल्या साक्ष्यपुराव्यात सर्व बाजूंनी विचार करण्यात आला आणि आम्हा पंचांच्या एकमतानं असं ठरवलं की स्वल्पविराम या हॉटेलात गल्ल्यावर बसणारी चंद्राबाई या बाईशी बाबूराव शेलार किंवा तवानप्पा धनपाल आप्पा या दोघांचाही काडी मात्र संबंध पोचत नाही. तिच्यावर कोणाचीही मालकी शाबित होत नाही. तशी ती शाबित झालेली नाही. खरेदीपत्र नशापानी न करता अक्कल हुशारीने लिहून घेतले असले
तरी खरेदीपत्र लिहून देणाऱ्यांनी किंवा लिहून घेणाऱ्यांनी खरेदीपत्रातील मालमत्तेत चंद्राबाईचा कुठेही स्पष्ट उल्लेख केलेला नाही. जरी खरेदीपत्र झाडाझाडोरा तदंगभूत वस्तूसह असे म्हणून लिहून दिले असले तरी चंद्राबाई ही झाडाझाडोऱ्यात मोडत नसल्याने व इतर वस्तूतही तिची गणना होत नसल्याने तिच्यावर वादी व प्रतिवादी यापैकी कुणाचाही कसल्याही तऱ्हेचा हक्क पोचत नाही. चंद्राबाई हा एक जिवंत प्राणी असल्याने तिने कुठे राहावे, कोणाचा आश्रय घ्यावा हे ठरविण्यास तिची ती मुखत्यार आहे. 2 महिन्यात तिच्यावर करण्यात आलेला खर्च जो कोणी देईल त्याच्या ताब्यात तिला दिले जाईल. तिच्या पोटापाण्यासाठी व लेण्या नेसण्यासाठी आजवर झालेला एकूण खर्च 3,385 रुपये 60 पैसे झालेला आहे. न्यायपंचायतीनं एकमताने दिलेला हा निकाल ऐकून बाबूचं तर धाबच दणाणलं. तवनाप्पाला ती रक्कम जादा नव्हती, पण ती रक्कम भरूनही कुठेही राहण्यास मुखत्यार असल्याने ती रक्कम भरावी की नाही असा त्याला प्रश्न पडला. आता या गोष्टीला 1 वर्ष लोटलं आहे. सरपंचानं मुद्देमाल आपल्याच ताब्यात ठेवला आहे. तवनाप्पानं ताब्यात घेतलेलं हॉटेल गैरव्यवस्थेमुळे पार बसलं आणि बाबू शेलार हॉटेल बंद करून आणखी नव्या धंद्याच्या शोधात आहे. ही अवस्था लक्षात घेऊन सर्व बाजूंनी विचार करून सरपंचांनीच 3रं हॉटेल काढलं आणि त्या हॉटेलच्या गल्ल्यावर चंद्राबाईचीच नेमणूक झालेली आहे. हॉटेल व बाईचा मालक या दोन्ही नात्यांनी सरपंचाचं नाव लागलं आहे.